शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी विधानसभा जागा वाटपाबद्दल अतिशय मोठं विधान केलेलं आहे। शिवसेनेला 100हून अधिक जागा पाहिजेत, नाहीतर सर्व 288 जागा आमच्याच, असं कदम म्हणाले। स्वबळाची भाषा करण्याची शिंदेंच्या शिवसेनेची ही काही पहिलीच वेळ आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। एक प्रकारे रामदास कदमांनी भाजपला थेट इशाराच दिलेला आहे। एबीपी माझाला कदम यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली। सलग दुसऱ्या दिवशी रामदास कदम भाजप विरुद्ध आक्रमक झालेले दिसले। मी 100पेक्षा जास्त लढलो होतो ना, यावेळेला देखील बघा उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढल्या, मग तुम्ही आम्हाला 21 जागा का दिल्या नाहीत? याचं उत्तर भाजपकडे आहे नाही। मागच्या वेळेला जितक्या जागा आम्ही लढलो तेवढा आम्हाला तुम्ही द्या ना तुम्ही। चूक काय त्यामध्ये? चुकीचं काही नाही। किती जागा हव्या, म्हणजे किती जागा असायला पाहिजे ना? शिवसेनेला आम्हाला तर मागच्या वेळेला 100पेक्षा जास्त लढलो होतो आम्ही, मग आम्हाला किंवा 100 तर द्या आता, त्या मिळायलाच पाहिजे, ते आमच्या हक्काचे आहेत, नाही तर मग सगळे आमच्याच। त्यात भाऊ म्हणतोय त्या दोघं वाटून खाऊ ना, अडचण काय? तर रामदास कदम नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकलं। याच संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत सुधीर मुनगंटीवार। सुधीर भाऊ, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। खरं तर भाजपच्या दिल्ली बैठकीनंतर शिंदे गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय। रामदास कदम भाजप विरुद्ध आक्रमक आहेत। आज तर त्यांनी 100 जागा द्या, नाहीतर सगळ्या लढू असा इशारा दिलेला आहे। कसं पाहता आपण या इशाऱ्याकडे? आज चांगला योगायोग होता। आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय अजितदादा, मी स्वतः आम्ही एकत्रच होतो। जेव्हा या संदर्भात चर्चा झाली असा कोणताही भाव नाही, आणि म्हणून साधारणतः आमच्या समन्वय समितीच्या सदस्यांनी काही मत व्यक्त केलं तर त्याच्यावर प्रतिक्रिया देणं हे योग्य राहील। आमच्या 3 पक्षाची एक समन्वय समिती केली आहे, आणि या समन्वय समितीने काही मत व्यक्त केलं तर त्यामध्ये निश्चितपणे ध्येय धोरणाचा गंभीरतेचा भाग राहील। बरं, 100 जागा देणार आपण? नाही, हा तर चर्चेत होईल विषय। हा तर एकनाथ शिंदेशी, अजितदादा आणि आम्ही तिघी सोबत असताना हा विषय जागा की जेव्हा आपण बसतो तेव्हा ही चर्चा असते। चॅनलच्या माध्यमातून किती जागा देणार, किती घेणार, कोणती देणार, कोणती घेणार, ही चॅनल्सच्या माध्यमातून चर्चा कधीच होत नाही। बरं, रामदास कदमांची जी भूमिका आहे ही शिंदेच्या शिवसेनेची का? शिंदेच बोलतात असं वाटतं का? नाही, सांगितलं ना मी की आम्ही योगायोगाने तिघेही आज सोबत होतो राज्याभिषेकासाठी। ही भूमिका शिंदेचीही नाही, अजितदादांचीही नाही। ही परस्पर जेव्हा भूमिका व्यक्त केली जाते तेव्हा ती व्यक्तिगत मत असतं, ती त्या पक्षाची भूमिका नसते। बरं, व्यक्तिगत आहे असं आपल्याला वाटतं, मात्र लोकसभा निकालानंतर महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये बेबनाव दिसतोय? नाही, मला वाटतं की हा बेबनाव कुठंच नाही। कुठेही एकनाथ शिंदेजी, अजितदादा, देवेंद्रजी किंवा आमच्यापैकी प्रमुख समन्वय समितीच्या एकाही प्रतिनिधींनी, नेत्यांनी अशा पद्धतीचं भाष्यच केलं नाही। आता अतिउत्साहात कधी आमचा एखादा कार्यकर्ता काहीतरी भाष्य करतो भाजपचा, मग त्याला ते भाजपची अधिकृत भूमिका म्हणून तुम्ही टीव्ही चॅनलवर चालवत राहता। तसं या बाबतीत झालं आहे। आज आम्ही सोबतच घडतं ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। लोकसभेचा इतिहास पाहिला तर 48 जागांचं वाटप होताना नेते मंडळींची दमछाक सगळ्यांनी पाहिली आहे। आता 288 वर 3 पक्षांचं मतैक्य घडतंय असं वाटतं का तुम्हाला की तेव्हाही डोकेदुखी होणार? नाही, मला नाही वाटत डोकेदुखी होईल। 48 जागा कमी असतात, 288 वाटायला इतक्या जागा आहेत तुमच्याकडे, त्यामुळे कुठं दमछाक होईल? आणि तिन्ही पक्षांनी अगोदर काही लोक म्हणायचे की यांचं महायुतीचं वाटपच होत नाही, लोकसभेचं वाटप झालं, विधानसभेचं लवकर वाटप करू एवढं नक्की। बरं, लोकसभेची ज्यावेळेला जागा वाटप झालेलं होतं त्यावेळेला मित्रपक्ष दुखावले गेले आणि तीच खतखत आता निघतीये का? दुखावण्याचा प्रश्नच येत नाही। एकनाथ शिंदे साहेबांना 15 जागा दिल्यात, आणि कुठेही ते असं व्यक्तिगत म्हणाले नाही की मी दुखावलंय म्हणून। त्यांच्या वतीनं रामदास कदम तर भूमिका मांडताय? नाही, पण आज एकनाथ शिंदेजी म्हणाले की ही आमची भूमिका आमच्या समन्वय समितीचे जे अधिकृत प्रवक्ते आहेत तेच मांडतील। बर, असं उद्या मी केंद्र सरकारच्या भाजपची भूमिका मी मांडायला लागलो तर तुम्ही अधिकृत कसं घेऊ शकता हो? उद्या मी मोदीजींच्या वतीने मी काहीतरी भूमिका मांडली, मी भाजपचाच आहे, नक्कीच तो अधिकार माझा नाही आहे, आणि त्याची गंभीरता कोणी घेताही कामा नये। अधिकृत भूमिका मांडणारे आहेत ना, प्रवक्ते आहे, समन्वय समितीचे सदस्य आहे।
नक्कीच अधिकृत भूमिकेची वाट पाहतोय आम्ही सगळेजण, महाराष्ट्रातली जनता देखील पाहते. धन्यवाद सुधीर भाऊ, आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.